आयपीएस अधिकाऱ्याविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। दर्शन दुगड असं आयपीएस अधिकाऱ्याचं नाव आहे। महिला डॉक्टरला लग्नाचा आमिष दाखवून अत्याचाराचा आरोप करण्यात आलाय। दर्शन हा अक्कलकुवा इथं उपविभागीय पोलीस अधिकारीपदी आहे। आयपीएस अधिकाऱ्यावर लग्नाचा आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याच्या आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय। दर्शन दुगड असं आयपीएस अधिकाऱ्याचं नाव असून सध्या नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा इथं उपविभागीय पोलीस अधिकारी या पदावर कार्यरत आहे। या प्रकरणात महिला डॉक्टरला लग्नाचा आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याच्या तक्रारीवरून अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यामुळे आयपीएस अधिकाऱ्याविरोधात आता हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। महिला डॉक्टरला लग्नाचा आमिष दाखवून अत्याचाराचा आरोपही या अधिकाऱ्यावर करण्यात आलेला आहे। दर्शन हा अक्कलकुवा इथं उपविभागीय पोलीस अधिकारीपदी कार्यरत आहे आणि या दरम्यान हा गुन्हा दाखल करण्यात आल्यानं आता पुढची कारवाई कशा पद्धतीने असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आयपीएस अधिकाऱ्याविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। दर्शन दुगड असं या आयपीएस अधिकाऱ्याचं नाव आहे आणि महिला डॉक्टरला लग्नाचा आमिष दाखवून अत्याचाराचा आरोप यावेळी करण्यात आलेला आहे। मोठी बातमी सध्या समोर आलेली आहे। आयपीएस अधिकाऱ्याविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। दर्शन दुगड असं आयपीएस अधिकाऱ्याचं नाव आहे। महिला डॉक्टरला लग्नाचा आमिष दाखवून अत्याचाराचा आरोप करण्यात आलाय। दर्शन हा अक्कलकुवा इथं उपविभागीय पोलीस अधिकारीपदी कार्यरत आहे। आयपीएस अधिकाऱ्यावर लग्नाचा आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचा आरोपाखाली गुन्हा नोंदवण्यात आलाय। त्यामुळे याच्यावरती आता काय कारवाई होते हे पाहावं लागेल।